11th ॲडमिशन 2024-25ची पार्ट 1 आणि पार्ट 2ची डेट संपलेली आहे. काही जे विद्यार्थी आहे त्यांचे पार्ट 1 भरलेले आहे तर पार्ट 2 पेंडिंग आहे आणि कोणाचे पार्ट 1सुद्धा पेंडिंग आहे. म्हणजे त्यांचे जे व्हेरिफिकेशन आहे हे अजून तरी पेंडिंग आहे. तर सर्व विद्यार्थी कमेंट्स करत आहे की त्यावरती कोणतं ऑप्शन आहे का, म्हणजे आम्ही पार्ट 2 भरू शकतो का, किंवा आता आम्हाला ॲडमिशन मिळेल की आम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेले आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बघणार आहे. आणि ज्यांचे पार्ट 1 पार्ट 2 भरलेले आहे ते विचारत आहे की आता समोरची प्रोसिजर काय आहे, मेरिट लिस्ट कधी लागेल, किंवा जी फायनल अलॉटमेंट आहे म्हणजे फर्स्ट राऊंडचे अलॉटमेंट आहे हे कधी लागेल, याबद्दलचे प्रश्न सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 11च्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जो नवीन टाईम टेबल उपलब्ध करून दिला होता आपल्याला, तर बघा ज्यांचे पार्ट 1 भरलेले आहे, पार्ट 2 पेंडिंग आहे किंवा पार्ट 1सुद्धा पेंडिंग आहे, तर ते विद्यार्थी आता अर्ज करू शकत नाही. तर आता विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून बाद करण्यात आलेले आहे का, कारण आम्ही अर्धवट फॉर्म भरून ठेवलेले आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे पार्ट 1 कंप्लीट आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, ते विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल नाही आहे. तर त्यांचा जो राऊंड आहे तो कधी सुरू होणार आहे बघा, तर ते सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहे. म्हणजे राऊंड 2साठी ते प्रवेश घेऊ शकतात. म्हणजे कॅप राऊंड 2चा त्यांना फॉर्म भरावा लागणार आहे. तर ती प्रोसेस सुरू होणार आहे 3/7/2024ला, म्हणजे 3 जुलैला प्रोसेस सुरू होईल. जर तुम्ही पार्ट 2 भरला नाही तर पार्ट 2 तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी भरू शकता. हा पार्ट 2 फर्स्ट राऊंडचा होता, तुम्ही दुसऱ्या राऊंडला पार्ट 2 भरू शकता. तर ते विद्यार्थी इलिजिबल आहे ज्यांनी पार्ट 1 व्हेरिफिकेशन करून ठेवलेलं आहे ते विद्यार्थी. आणि ज्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे त्यांनासुद्धा एक चान्स मिळू शकते असं माझं मत आहे. कारण लास्ट इयरलासुद्धा चान्स मिळाला होता, त्यांनासुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे स्कूल कॉलेजमध्ये बोलावण्यात आलं होतं आणि त्यांच्यासुद्धा फॉर्म व्हेरीफाय करून त्यांनासुद्धा पार्ट 2 सेकंड राऊंडसाठी भरू दिला होता. आणि ज्यांचे फॉर्म ऑलरेडी कंप्लीट आहे, पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही लॉक करून ठेवलेले आहेत, त्यांच्यासाठी आता 18 तारखेला म्हणजे उद्या सकाळी त्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट कशी चेक करायची याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळेवर प्रॉपर देण्यात येणार आहे. तशा प्रकारे तुम्ही मेरिट लिस्ट चेक करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला 27 तारखेला तुम्हाला कॉलेज मिळेल. म्हणजे जेही विद्यार्थ्यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव आहे त्यांना 27 तारखेला कॉलेज अलॉट होईल. अशा प्रकारची ही इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल त्यांना एक चान्स मिळेल राऊंड 2साठी, म्हणजे जो सेकंड राऊंड होणार आता त्यासाठी. तर 11बद्दल जेही तुम्हाला शंका असेल तुम्ही कमेंट्स करा, टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकता, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. 11बद्दल पुढील जेही अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.